नमस्कार. आज आपण अतिशय हेल्दी असं एक स्नॅक्सचा प्रकार किंवा आपण ज्याला स्टार्टर म्हणू शकतो, तर ते आज पाहणार आहोत. तर आपण आज हराभरा कबाब ची रेसिपी या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण एक भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर असा पालक आपण धुवून स्वच्छ करून त्यामध्ये घातलेला आहे. आणि त्याचसोबत जे मटार आहेत, ताजे मटार आहेत हे, तर हे सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि त्याला खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर छान एक उकळी आली की लगेच आपल्याला ते चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी भाजलेले जे फुटाणे असतात, तर ते फुटाण्याचे साल काढून आपण त्याची आता पावडर तयार करून घेतलेली आहे. ती आपल्याला पुढे लागणार आहे. या ठिकाणी आपण भाजलेलं बेसनसुद्धा वापरू शकतो. तर आपण या ठिकाणी एक स्टेप कमी केलेली आहे की पालकाचे जे पाणी आहे तर ते हाताने पिळून आपण काढून घेतलेलं आहे. आणि त्याचसोबत हे मटार आणि त्याचसोबत हिरवी कोथिंबीर जी आहे ती आपण यामध्ये घातलेली आहे. अतिशय सुंदर आणि छान अशी पेस्ट आपली हिरवीगार अशी तयार झालेली आहे. तर याला अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, तर थोडी जाडसर अशी पेस्ट आपल्याला करायची आहे. आणि आता या ठिकाणी आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे फुटाण्याची पावडर केली होती तर ती या ठिकाणी आपण घालून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार आपल्याला ती घालायची आहे. बाइंडिंगसाठी त्याचा उपयोग होतो आणि अतिशय पौष्टिकसुद्धा ती असते. त्यानंतर आपण थोडे कॉर्नफ्लॉवरसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे अतिशय क्रिस्पी असे आपले हे कबाब तयार होतात. त्यानंतर उकडलेले बटाटे आपण सोलून आणि किसून घेतलेले आहे. त्यानंतर कोरडे मसाले जे आहेत ते धनेपूड, तिखट, गरम मसाला, हळद हे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर तिखट वगैरे थोडं कमी टाकलेलं आहे, कारण आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये घालायची आहे. कारण म्हणजे हिरवा रंग आपल्याला हा छान असा टिकून ठेवायचा आहे. तर आपण हिरवी मिरचीची पेस्ट या ठिकाणी घालून घेतलेली आहे, थोडी जास्त घातलेली आहे. त्यानंतर थोडं आमचूर पावडर आणि जिरं यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे. आणि याचा छान मीठ घालून आपण एक गोळा तयार करणार आहोत. तर या ठिकाणी मी लसूण घातलेला आहे कापलेला, आणि थोडंसं बारीक कापून घेतलेलं अद्रक घातलेलं आहे. आणि छान ते असं दाताखाली आलं की छान वाटते. आणि त्यानंतर ज्या शेंगा आहेत तर त्यासुद्धा बारीक कापून मी घातलेल्या आहे. तर आपण या ठिकाणी एक स्टेपमध्ये गायब केलेलं आहे की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे तर ती आपण थोडंसं पॅनमध्ये तूप घेऊन थोडं जिरं वगैरे किंवा हे आपण आता जे साहित्य घातलेलं आहे लसूण वगैरे, तर हे टाकून आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत ही हिरवी पेस्टसुद्धा, म्हणजे त्याचं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे, यासाठी आपण ते प्रोसिजर करत असतो. पण या ठिकाणी पालक पिळून घेतल्यामुळे मला तशी काही आवश्यकता वाटली नाही. आणि खूप सारं त्यामध्ये फुटाण्याची पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर मला घालावी लागलेली नाही आहे. तर आपण आता पाहू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे. आणि थोडंसं तेलाचा हात लावून मी त्याला छान असा गोल आकार दिलेला आहे. आणि त्यावर आपण एक काजू जो आहे तर तो चिकटवणार आहोत. आणि हा काजूसुद्धा अतिशय छान असा हा खाताना लागतो. तर एक अशी चूक यामध्ये करू नका की काजूची जी साईड आहे, म्हणजे जी वरची साईड आहे, तर ती आपल्याला जास्त वेळ तेलामध्ये फ्राय करायची नाही आहे. आणि आपला हा जो कबाब आहे तर तो फुटू नये यासाठी आपण थोडंसं अगदी कॉर्नफ्लॉवर याला लावून घेतलेलं आहे. त्यामुळे छान असा आकार त्याचा टिकून राहतो. अशा पद्धतीने सगळे कबाब आपण तयार करून घेतलेले आहे. आणि आता या ठिकाणी आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, तर आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे. त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण थोडं तेल घालून घेतलेलं आहे. आणि जेवढे शक्य आहे तेवढे पॅनमध्ये आपण हे घालून घेणार आहोत. आणि त्याला छान असं परतवून आपल्याला छानपैकी क्रिस्पीवरून करून घ्यायचं आहे. तर याची खालची बाजू जी आहे तर ती छान अशी जास्त वेळ आपल्याला ठेवायची आहे. आणि काजू असलेला भाग जो आहे तर तो थोडा कमी वेळ ठेवायचा आहे, नाही तर काजू हा पटकन जळतो.
तर अशी ही सुंदर अशी म्हणजे अतिशय पौष्टिक पालक आहे, बीन्स आहेत. तर खूपच सुंदर चवीला अशी ही तयार होते. यामध्ये आपण थोडे गाजर कापून घालू शकतो किंवा जी शिमला मिरची आहे तीसुद्धा आपण बारीक अशी कापून यामध्ये घालू शकतो. पण या ठिकाणी मी अगदी साध्या पद्धतीने हे केलेले आहेत आणि अतिशय सुंदर असे हे कबाब झालेले आहेत. तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर वरून असे क्रिस्पी आणि आतून असे छान असे मऊ असे हे आपले कबाब तयार झालेले आहेत. तर यासोबत आपण हिरवी चटणी, टोमॅटो सॉस हे खाऊ शकतो. परंतु असेच हे खूप सुंदर लागत आहे. त्यामुळे मी त्यासोबत काही केलेलं नाही आहे. छान आपण आमचूर पावडर घातलेली आहे आणि त्यामुळे अतिशय सुंदर चव आपल्या याला येते. तर आपण पाहू शकता. अतिशय हेल्दी असे कबाब आपले हे तयार झालेले आहे आणि बघू शकता की किती सुंदर हिरवा रंग याचा टिकून आहे आणि हे अतिशय पौष्टिक आहेत आणि अतिशय हेल्दी असे आहेत. तर हे कबाब जे आहेत तर ते पूर्ण व्हेजिटेरियन आहेत. तर आपण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तसं नक्की कळवा. धन्यवाद.